आणि शॉर्ट सर्किट ऑफ द सेल आणि ओपन सर्किट विथ द सेल. ओके बेटा, तर हे 4 इक्वेशन आपल्याला सांगायचं आहेत. तर त्यामध्ये पहिलं आहे इक्वेशन ऑफ द सेल. इक्वेशन ऑफ सेल्स, सेल्सचे इक्वेशन. आता एकच सेल आहे म्हणून इक्वेशन ऑफ द सेल म्हणूया. ओके बेटा, मग कंडिशन काय? नंबर 1 डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ द सेल. सेल डिस्चार्ज होते म्हणजेच काय बघा. आता डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ द सेल कसं लिहितोय पहा विद्यार्थी मित्रांनो. हा सेलचा ॲनोड म्हणतो आपण, हा सेलचा कॅथोड म्हणतो आपण. ओके, आणि सेलचा आणखीन एक कॅरेक्टर आहे बाळांनो. सेलला ईएमएफ असतं आणि ईएमएफ त्याच्यामधल्या केमिकल कंपोजिशनवर डिपेंड असतं, नेचर ऑफ द इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनवर डिपेंड असतं आणि त्याचं डिफ्युजन रेटवर डिपेंड असतं. केमिकलचं डिफ्युजन रेट काय आहे त्याच्यावर ईएमएफ डिपेंड असतो बाळांनो. म्हणून डिफ्युजन रेट काय आहे, कंपोजिशन काय आहे, त्याच्यानुसार आपण 4 प्रकारचे सेल शिकलेतच. पण आणखीन एक कॅरेक्टर असतो सेलला, तो म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. त्याच्याबद्दल पण जाणलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर जेव्हा आपण सेलला जोडतोय ना, इथं सांगतोय मी, हे बघा बाळांनो. आता सेल म्हणल्यानंतर आपल्याकडे 2 इलेक्ट्रोड होते का नाही? हा इलेक्ट्रोड आहे, एक कॅथोड आहे आणि दुसरा ॲनोड आहे. ठीक आहे बाळांनो. मग हा समजा कॅथोड आहे आणि हा ॲनोड आहे. ठीक आहे, ॲनोड आहे. आपण जेव्हा याला बाहेरच्या रेजिस्टन्स सोबत जोडतो ना, हा एक्सटर्नल रेजिस्टन्स असतो. म्हणजे बाहेरनं इलेक्ट्रॉन इकडे जातो आणि करंट इकडे येत असतं, करंट. ओके बेटा, मग आता मला सांगा, मग करंट इकडनं येत आहे, इकडनं आतून इकडनं जात असतं. म्हणजे आतमध्ये हे कंपोजिशन आहे ना, मध्ये केमिकल आहे ना. मग या इलेक्ट्रोलायटिक केमिकल मधून इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रोलायटिक सेल वेगळं असतं. इलेक्ट्रोकेमिकल सेल या आहेत. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये काय करावं लागतं, त्याला पोटेन्शियल डिफरन्स लावून त्याच्यात केमिकल रिॲक्शन घडावं लागतो. म्हणजे ॲनोड आणि कॅथोड वेगवेगळे असतात. इलेक्ट्रोकेमिकल सेल याला कॅथोड म्हणतो, याला ॲनोड, आणि इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये याला ॲनोड म्हणतात आणि याला कॅथोड म्हणतात. मी जे काही बोलतो इलेक्ट्रोकेमिकल सेल बद्दल बोलतोय. ओके बेटा, तर मग हा H+ आयॉन म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे चाललेत आणि H+ आयॉन इकडे चाललेत, म्हणजे फ्लो आहे ना. हा, मग आता सांगा, अपोजिशन टू flow of the electric current through external circuit is called as external resistance. External resistance. जेव्हा आपण या सेलला एक्सटर्नल सर्किट सोबत जोडतो तेव्हा एक्सटर्नल सर्किटनं त्याच्यातून जाणाऱ्या करंटला केलेलं अपोजिशन याला म्हणतोय, काय म्हणतोय आपण, काय म्हणतोय, एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता जेव्हा हे करंट केवळ बाहेरून जात नाही हो, आतून पण जातं, इंटरनल आहे हा. मग आता आतमध्ये सुद्धा हे केमिकल आहे ना, हे सोल्युशन आहे ना, हे सोल्युशन त्याला काय करतं, अपोज. आणि म्हणून या अपोज करण्याला म्हणतो इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स. म्हणून opposition by the chemical, opposition by the electrolytic solution inside the electrodes of the cell. सेलच्या केमिकल मधल्या म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये जे 2 इलेक्ट्रोड असतात ना, त्याच्यामध्ये जे कंपोजिशन असतं ना, त्याच्यामध्ये जे आपलं सोल्युशन असतं ना, त्यांनी केलेलं अपोजिशन म्हणजेच इंटरनल रेजिस्टन्स असतं. आणि ज्या सेलला आपण आयडियल मानतो, ज्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स 0 असतं, त्याला आयडियल सेल म्हणतो. म्हणून इंटरनल रेजिस्टन्स अगदी खूप लहान असतं, त्याला स्मॉल r ने डिनोट करतो. सम सेल्स ज्यांचं इंटरनल रेजिस्टन्स 0 आहे त्याला आयडियल सेल असं म्हणतोय आपण. म्हणून इंटरनल रेजिस्टन्स प्ले द रोल, एक विशिष्ट
विशिष्ट रोल प्ले करतं. मग मला सांगा इंटरनल रेजिस्टन्स असतो कुणावर डिपेंड? मग इंटरनल रेजिस्टन्स डिपेंड करतं कशावर? डिपेंड करतं बघा आता कशावर डिपेंड करतं. इंटरनल रेजिस्टन्स डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द solution, diffusion rate of the solution, size of the electrode, separation between the electrodeचं सेपरेशन शॉर्ट आहे. दोन इलेक्ट्रोड एकमेकाच्या जवळ असतील तर अपोजिशन डेफिनेटली अपोजिशन पण कमी राहणार आहे. आणि जर समजा हे दोन इलेक्ट्रोड एकमेकापासून दूर असतील तर अपोजिशन कसं राहणार आहे? जास्त राहणार आहे. म्हणून सेपरेशन डिपेंड करतं, अपोजिशन डिपेंड करतं सेपरेशनवर. म्हणून हे सोल्युशन कोणतं आहे, कोणत्या प्रकारचं सोल्युशन आहे आणि ते त्याच्यात डिफ्युजन कसं होत आहे, कुणाचं डिफ्युजन, झिंकचं डिफ्युजन वगैरे, रेट ऑफ डिफ्युजनवर सुद्धा इंटरनल रेजिस्टन्स डिपेंड असतं आणि डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रोडवर डिपेंड असतं आणि त्याचबरोबर साईज ऑफ द इलेक्ट्रोडवर डिपेंड असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथं आपण इंटरनल रेजिस्टन्स बद्दल बोलत असताना इंटरनल रेजिस्टन्स कुणावर डिपेंड आहे, कसं डिपेंड आहे त्याच्याबद्दल बोलत असताना या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण इंटरनल रेजिस्टन्स कुठं शो करायचा असतो? म्हणून जसं आपण सेलचा ईएमएफ आणि सेलचा सिम्बॉल इथं दाखवला ना, तर इंटरनल रेजिस्टन्स दाखवायचं कुठं? तर इंटरनल रेजिस्टन्स दाखवतो आपण त्याच्या शेजारी. जसं आई सोबत त्याचं पिल्लू असतं ना, तसं हे इंटरनल रेजिस्टन्स असं दाखवायचं असतं. ऍक्च्युअली तो कुठे असतो माहित आहे का? दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये असतो, पण त्याला आत दाखवू नका, त्याला आपण बाहेरनं दाखवायचं. हा इंटरनल रेजिस्टन्स आहे आणि हा सेलचा ईएमएफ आहे ई. मग आता चला विद्यार्थ्यांनो, इंटरनल रेजिस्टन्स सुद्धा काय असतं हे जाणून घेतलंय, ते कुणावर डिपेंड असतं ते पण जाणून घेतलंय, इंटरनल रेजिस्टन्स कुठं दाखवायचं असतं ते पण जाणून घेतलेलं आहे. आता मग आपलं काम पूर्ण करायला जाऊया. आता इथं काम आपलं काय आहे? वी हॅव टू राईट द इक्वेशन ऑफ द सेल while it is discharging through the external resistance. हे बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण सेलला रिचार्ज करण्या अगोदर डिस्चार्ज करतोय आपण, म्हणजे त्याच्यातले चार्ज उतरून टाकतोय आपण, म्हणजे त्याचा वापर करतोय म्हणजे सेल काय करते? एनर्जी देते. मग त्याची एनर्जी काय झालेली असते? संपलेली असते. मग एनर्जी संपली की ती सेल काय झाली? डिस्चार्ज. मग जेव्हा याच्याकडची एनर्जी संपली की मग डिस्चार्जिंग झालं की मग आता काय झालेलं असतं? प्रोडक्ट दुसरे तयार झालेले असतात. रिॲक्टंट्स पासून प्रोडक्ट दुसरे तयार झालेले असतात आणि केमिकल रिॲक्शन ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आता इथं आता एक प्रकारची प्रोसेस घडली आणि विशिष्ट प्रोडक्ट निर्माण झाले. ओके, आता जेव्हा तुम्ही याला चार्जिंगला लावणार, चार्जिंगला लावायचं म्हटलं ना तर असं लावावं लागतं. कसं? बघा, हा तोडा आता आणि मग जो सोर्स आहे, जो चार्जर आहे त्या चार्जरचं पॉझिटिव्ह याच्या ॲनोडला जोडायचं असतं. या चार्जरचं पॉझिटिव्ह याच्या ॲनोडला जोडा आणि त्या चार्जरचं निगेटिव्ह याच्या कॅथोडला जोडा. उलट कनेक्शन जोडायचं. आणि म्हणून चार्जर पासून येणारं करंट हे बघा ना, मगाशी करंट असं गेलं होतं, आता करंट असं गेलं पाहिजे, विरुद्ध दिशेमध्ये करंट. मगाशी करंट कसं चाललं होतं बघा ना, इलेक्ट्रॉन असे चालले होते, आता इलेक्ट्रॉन असे जाणार आहेत, म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट चालू झालं आणि रिव्हर्सिबल प्रोसेस तयार होऊ लागली. म्हणजे जे मगाशी प्रोडक्ट तयार झालेत ना, आता ते रिॲक्टंट्स म्हणून काम करतात आणि मग त्याचे रिजनरेशन ऑफ इनिशियल रिॲक्टर्स तयार होतात. यांच्या पहिल्या रिॲक्शनच्या प्रोडक्ट पासून पहिल्या रिॲक्शनचे रिॲक्टंट्स तयार होत आहेत. म्हणजे याचा अर्थ रिजनरेशन टेक्स प्लेस, रिव्हर्सिबल रिॲक्शन होत आहे. आणि म्हणून आता मग हे याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन बदलत चाललं. जे प्रोडक्ट होते ते आता रिॲक्टंट्स मध्ये येऊ लागले. मग एकदा पूर्णच्या पूर्ण नवीन प्रोडक्ट संपले की मग बॅटरी फुल चार्ज झाली असं म्हणतोय आणि मग याला तोडून टाकायचं असतं. लक्षात घ्या, पण बॅटरीला चार्ज करणारा हा बॅटरीच्या ईएमएफ पेक्षा जास्त ईएमएफ वाला लागतो. आहे ना, साधं सिंपल लॉजिक आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या समोर जर एखादा माणूस जर नॉलेज देण्यासाठी उभं करायचं
तर त्याच्यात नॉलेज असणं गरजेचं आहे. जर विद्यार्थ्यापेक्षा जास्त नॉलेज असणारा माणूस जर समोर असेल तर विद्यार्थी त्याला ऍक्सेप्ट करतील. जर विद्यार्थ्यापेक्षा कमी किंवा विद्यार्थ्या इतकंच नॉलेज असणारा जर माणूस तुमच्या समोर ठेवला असेल तर विद्यार्थी त्याला ऍक्सेप्ट करणार नाही. दॅट इज द लॉजिक. म्हणून विद्यार्थी काहीतरी मिळवण्यासाठी येतोय ना, मग टीचरकडेच जर नसेल तर विद्यार्थ्याला कुठलं भेटणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, जसं बॅटरीला जर तुम्हाला चार्ज करायचा असेल तर सोर्स हा याच्यापेक्षा जास्त EMF चा लागला पाहिजे, कारण यांनी चार्जेस मध्ये बळजबरी सेंड केले पाहिजेत आणि मग चार्जेस मध्ये सेंड केल्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेस घडवली पाहिजे आणि तेव्हा इथं केमिकल रिचार्जिंग होते सेलची. मग आता हे चार्जिंग कशी होते, रिचार्जिंग कशी होते, कसं जोडायचं, तर ज्याच्यातून डिस्चार्ज करायचं आहे ना त्याला सरळ सरळ ॲनोड कॅथोड सोबत जोडा. तिथे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं. पण चार्जिंग रिचार्जिंग करत असताना जोडावं लागतं कसं, याच्या ॲनोडला त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल जोडा. का, विरुद्ध डायरेक्शन मध्ये करंट सेंड करायचं आहे ना. म्हणून बॅटरीचा पॉझिटिव्ह ॲनोडला तो चार्जरचा पॉझिटिव्ह जोडा आणि बॅटरीच्या कॅथोडला चार्जरचा निगेटिव्ह जोडा, जेणेकरून चार्ज विरुद्ध दिशेमध्ये गेले पाहिजेत बॅटरीतनं जात असताना आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन घडली पाहिजे. ही आहे प्रोसेस ऑफ कनेक्शन ड्युरिंग चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ द सेल. चला मग आता आपलं काय केलं जातं हे मी सांगितलं. ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये ते केलं जातं, पण इक्वेशन लिहिताना आपल्याला असं लिहावं लागतं. मग हा बॅटरी, हे आहे सर्किट सिम्बॉल, हे आहे कन्स्ट्रक्टिव्ह सिम्बॉल. सेलचा कन्स्ट्रक्टिव्ह सिम्बॉल तो आहे, पण आपण सर्किट सिम्बॉल मध्ये असं दाखवतो. हा कॅथोड आणि हा ॲनोड, त्याचं EMF E आणि इंटरनल रेजिस्टन्स आतमध्ये असतं ना, त्याला असं बाजूला दाखवायचं. ओके बेटा. हा, जसं पिल्ल्याला किंवा आईच्या बाळाला आईसोबत दाखवलं जातं का नाही, दवाखान्यामध्ये कुठे बघा तुम्ही चित्र असतात का नाही, लेकराला कधीही आईसोबत दाखवलं जातं. लेकराला बाजूला असं दाखवलं जात नाही, बारक्या अशा पिल्ल्याला. तसं हे आई आणि त्याचं हे पिल्लू असं लक्षात ठेवायचं. मग आता सांगा, समजा तुम्ही सेल डिस्चार्ज करायला लागलात. डिस्चार्ज करताय म्हणजे वी हॅव टू कनेक्ट दॅट सेल विथ एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल R. एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल R सोबत तुम्ही जोडणार. हा आहे एक्सटर्नल रेजिस्टन्स. मग सांगा बरं, डिस्चार्जिंग होत असताना या ॲनोड पासून इलेक्ट्रिक चार्जेस बाहेर पडतात, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज बाहेर पडतात आणि इलेक्ट्रॉन कॅथोड पासून बाहेर पडतात. मग इलेक्ट्रॉन असे पडतात म्हणजे करंट असं वाहत आहे. मग आय करंट चाललं एक्सटर्नल रेजिस्टन्स R मधून, तेवढंच करंट जाणार इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r मधून. मग आता मला सांगा, सोर्स कोण आहे, देणारा कोण आहे, सेल. त्याचं EMF किती, E. मग देतं किती एनर्जी, E एनर्जी देतं. EMF म्हणजे कोण आहे, एनर्जी आहे. मग चार्जला कोण एनर्जी दिलं, सेलनं. किती दिलं, E. मग चार्ज काय करतो, पळायला सुरुवात करतो. मग आता चार्जला सेलनं एनर्जी देताना सर्व नियोजन करूनच दिलेलं असतं. त्याला त्या चार्जकडे एनर्जी उरली न पाहिजे आणि चार्जनं वापस एनर्जी न आणलं पाहिजे, पूर्णच्या पूर्ण वापरलं पाहिजे, तरच तो सेल त्या चार्जला पाठवतो, नाहीतर पाठवत नाही. मग मला सांगा, जर त्याला ग्रीन सिग्नल भेटलेला आहे, मग किती एनर्जी, मग हा अपोज किती करतो, त्याच्यासाठी किती एनर्जी जाणार आहे ते सेल ठरवतो. मग हा किती अपोज करणार आहे, मग इथून इथपर्यंत येण्यासाठी चार्जला पाठवायचं ना, चार्जला मग ते अगोदरच लावतं. मला किती एनर्जी द्यावी लागेल, समजा याच्या अगेन्स्ट मध्ये एनर्जी V, पोटेन्शियल डिफरन्स V आहे ना. युनिट चार्जला फ्लो करण्यासाठी दिलेलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच EMF असतं आहे ना. मग आता पोटेन्शियल डिफरन्स असतं, म्हणून पोटेन्शियल म्हणजेच काय आहे, एनर्जी पर युनिट चार्ज असतं. बरोबर आहे. मग एनर्जी काढायचं म्हटलं की पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज, पण युनिट चार्ज म्हणतोय ना तुम्ही, म्हणून इथं गेलेली एनर्जी म्हणलं की इलेक्ट्रॉन व्होल्ट. इथं पोटेन्शियल डिफरन्स किती झाला म्हणलं की V इक्वल टू काय घेता, I इंटू R. ओम्स लॉ. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स I इंटू R झाला.
मग एवढी एनर्जी याच्या अगेन्स्टमध्ये गेली. आता हे काय गप्प बसणार आहे का, हे पण अपोज करायला लागले. मग काही त्या चार्जला काही एनर्जी तिथं पण वापरावी लागते आहे ना. मग इथं वापरलं किती, I × R. मग इथं वापरली एनर्जी एवढी, इथं वापरली एनर्जी एवढी, पण दिली होती एनर्जी केवढी, E. आणि म्हणून E = V + IR. तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल. डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल असं लिहिलं जातं. काही विद्यार्थी, काही लोक असं लिहितात V = E - IR. This is the discharging equation of cell, where what is V? Potential difference across the internal resistance. What is V? It is called as potential difference across the terminals of the cell. कारण बाळांनो हे दिसतंय तुम्हाला बाहेर हो, पण आहे कुठं ते मध्ये आहे. आता या इथं बघा, हे बघा तुम्ही या 2 पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय लिहिलंय, V. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स इज V. ओके. मग यालाच मी असं म्हणू का, हे दुसरं तिसरं याच्या अक्रॉस मधलं एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल डिफरन्स तर आहेच आहे, पण तो पोटेन्शियल डिफरन्स आहे 2 इलेक्ट्रोड ऑफ द सेल मधलं. यस, म्हणून पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्सला मी आणखीन एक दुसरं नाव देऊ शकतो. V इज द पोटेन्शियल डिफरन्स, PD अक्रॉस रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स R म्हणा, किंवा PD अक्रॉस इलेक्ट्रोड्सच्या अक्रॉस मधला PD आहे, किंवा PD अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल R आहे असं म्हणू शकता. मग V का बरं, दोघे एकच पॉइंट आहेत ना. हे बघा मी याच्या अक्रॉस मधला PD मोजला काय, तेच पॉइंट, आणि इलेक्ट्रोडचे पण पॉइंट तेच आहेत, म्हणून V इज द PD अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स R किंवा PD अक्रॉस द इलेक्ट्रोड्स. आता लक्षात घ्या बरं, इथे मी डिफाईन करणार आहे. मग हु इज E? मग E कोण आहे? मग E कोण आहे तर बघा, E हा EMF आहे असं म्हणतोय. मग EMF ला डिफाईन कसं करायचं, हाऊ टू डिफाईन द EMF? मग एनर्जी आहे म्हणून फक्त एवढं सोडून द्यायचं का, नाही. तर EMF चा फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपल्याला त्याला रिडिफाईन करावं लागतं. तर EMF ऑफ द सेल इज आल्सो कॅन बी डिफाइन्ड ॲज. या EMF ऑफ द सेलला आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीने, नॉलेज जसं जसं वाढेल ना तसं तसं आपणाला नवीन नवीन शब्द प्रयोग करावे लागतात. जसं आपलं नॉलेज वाढत चाललं ना, अगोदर आपण काय म्हणायचं, मोबाईलला मोबाईल दे रे म्हणायचं. आता नवीन फॅशन आलेली आहे, माझं काय फोन दे रे म्हणतोय, किंवा का पीस दे असं म्हणतोय, पीस दे म्हणतोय. त्याला नाव कसं देतो बघा, काही मोबाईल त्याच्या कंपनीवरून नाव देतात आपण. तसं जसं जसं आपलं नॉलेज वाढत चालत तसं त्याचे टोपण नाव वाढत जातात, आहे का नाही. आपला नवीन मित्र जर तयार झाला की त्याला अगोदर त्याचं सरनेम घेतो. जस्ट नवीन मित्र आपल्या समोर आलाय, आता तो भविष्य आपल्यासोबतच काम करणार आहे, मग तेव्हा आपण त्याचं अगोदर नवीन असताना त्याचं सरनेम घेतो. सरनेम घेत मग त्याचं नाव माहीत झालेलं असतं, मग नंतर पुन्हा नाव घेतो त्याचं, आहे का नाही. मग नाव माहीत झाल्या मग त्याचं टोपण नाव माहीत झालेलं असतं, मग पुन्हा त्याचं टोपण नावच घेतोय. आणि एवढा क्लोज झालेला असतो की मग त्याला शिव्या घालायलाही सुरुवात करतोय आपण. म्हणजे सांगण्याचं इंटेन्शन एवढंच आहे, जसं आपलं नॉलेज वाढत जातं ना तसं त्याचे नावं पण बदलत जातो, त्याला रिडिफाईन करत जातो. मग आपण म्हणतो हा माझा मित्र नाहीये, माझा भाऊच आहे असं म्हणायला सुरुवात करतो, आहे का नाही. म्हणजे जसं जसं रिलेशन वाढत जाईल, जसं जसं आपण आपला जसा अनुभव वाढत जातो तसं त्याचे नावं बदलत जातोय आपण. अगदी तसंच म्हणून EMF ही एनर्जी आहे बाळांनो, परंतु त्याचं नाव द्यायचं आहे आपणाला. मग रिडिफाईन करतो याला. EMF म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाहीये. जर समजा या बॅटरीतनं 0 करंट काढलंय आपण, म्हणजे बॅटरीचा वापरच नाही करत, मग बॅटरीतनं 0 करंट काढल्यानंतर बॅटरीतनं 0 करंट जात आहे, म्हणजे बॅटरी नॉट कनेक्टेड विथ द सर्किट. सर्किट सोबत बॅटरी जोडलीच नाही.
मग याचा अर्थ करंट I किती झाला? 0. आणि मग जर सर्किट मधून करंट वाहत नाहीये किंवा बॅटरीतनं विदाउट ड्रॉइंग एनी करंट फ्रॉम द सेल मधून थोडं सुद्धा करंट ड्रॉ न करता सेल मधून थोडं सुद्धा करंट ड्रॉ न करता त्या सेलच्या 2 इलेक्ट्रोड मधलं मोजलेलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच EMF असतं. बघा, जर करंट I0 असेल तर या इथं I0 आहे ना, तर मग E म्हणजेच कोण आहे? V. I0 आहे ना, हे 0 झालं का नाही? मग E म्हणजेच कोण आहे? V. म्हणून EMF of the cell can be redefined as it is the potential difference across the electrodes of cell. कधी? without drawing the current from the cell. साध्या भाषेमध्ये सेलला सर्किट सोबत न जोडता त्याच्या इलेक्ट्रोड मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच कोण असतं? सेलला सर्किट सोबत न जोडता त्याच्या इलेक्ट्रोड मधला पोटेन्शियल डिफरन्स V म्हणजेच त्या सेलचा EMF असतो. राईट बच्चो? म्हणून EMF ऑफ द सेल, पोटेन्शियल डिफरन्स हे दोघं समान कधी असतील तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इलेक्ट्रोड म्हणजेच EMF असतो. पण काळजी घ्या, तेव्हा त्या बॅटरीतनं थोडं सुद्धा करंट बाहेर आलं न पाहिजे. without extracting the current from the cell, the PD across the electrode called as EMF of the cell. म्हणून EMF of the cell डिफाइन झाला. म्हणून आता नंतर तुम्ही डिफाइन करत असताना EMF कोण आहे म्हटलं तर इट इज द एनर्जी गिवन बाय द सेल to unit electric charge circulate at once through the electric circuit असं म्हणू शकता. पण इट इज रिडिफाइन्ड म्हटलं. ऍक्च्युअली याला कसं डिफाइन, मोजान कसं, हाऊ टू मेजर इट आहे ना. मग मोजण्याचा प्रश्न आला, मग हाऊ टू मेजर दॅट EMF ऑफ द सेल, तर मग तो म्हणतो without drawing any current from the cell, without extracting the current from the cell, the potential difference across that 2 electrode is called as EMF of the cell. कसं? मॅथमॅटिक्सच्या साहाय्याने आपल्याला कळलं ना. तर जेव्हा आपण डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल वापरतो, डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल हे आहे, तर E म्हणजे V कधी असतो? हा 0 झाल्यानंतर. हा 0 कधी होतो? करंट I 0 झाला की. मग हा 0 कधी होतो? जर बॅटरीतनं थोडं सुद्धा करंट काढलं नसेल तर. म्हणजे याचा अर्थ बॅटरी सर्किटमध्ये जोडलं नसेल तर, बॅटरी डिस्चार्जिंग होत नसेल तर, म्हणजेच करंट वाहत नसेल तर V म्हणजेच E असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, डिस्चार्जिंग इक्वेशन तर झालं. मग आता मी इथे निष्कर्ष मिळवू शकतो, जेव्हा डिस्चार्जिंग करताय तेव्हा V मस्ट बी ग्रेटर दॅन E का E मस्ट बी ग्रेटर दॅन V? तर E मस्ट बी ग्रेटर दॅन V. डिस्चार्जिंग कंडिशन ऑफ द सेल, कंडिशन फॉर डिस्चार्जिंग हे आलं पाहिजे, बॅटरीचा EMF पोटेन्शियल डिफरन्स पेक्षा जास्त असेल तरच बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. जर हे दोघं समान झाले ना, बॅटरीतनं करंट भेटत नाहीये. म्हणून कंडिशन फॉर डिस्चार्जिंग इज E मस्ट बी ग्रेटर दॅन पोटेन्शियल डिफरन्स. EMF ऑफ द सेल मस्ट बी ग्रेटर दॅन पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. म्हणून विद्यार्थ्यांनो, EMF ऑफ द सेल हा पोटेन्शियल डिफरन्स पेक्षा जास्त असेल तरच डिस्चार्ज होते बॅटरी आणि त्या सर्किट मधनं करंट वाहू लागतं. तर हे झालं डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल. आता जाऊया चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल काय आहे. म्हणून चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल मध्ये घेत असताना आता चार्जिंग होताना मी कसं जोडणार? आता एक्सटर्नल रेजिस्टन्स राहणार का? नाही. मग कोण राहणार? सोर्स. कोणता सोर्स? जो चार्जर म्हणून वापरताय ना तो सोर्स. मग त्यात तो सोर्स आहे म्हणल्यानंतर तो दाता आहे ना, तो इथं बॅटरी दाता होता, हा घेता होता आहे ना. हा देणारा होता, हा घेणारा होता. किती द्यायचं हे देणाऱ्याच्या हातात असतं
आहे का नाही. मग बॅटरीनं किंवा सेलनं दिलं किती ई, आणि चार्जने इथं वापरलं किती व्ही, इथं किती वापरलं IR असं वापरलं. मग आता तो प्रश्न असा इथं आहे, आता डिस्चार्जिंग तर झालेलं आहे, डिस्चार्जिंग इक्वेशन याला लिहायचं. आता चार्जिंग ऑफ सेल, चार्जिंग ऑफ सेल, इथं डिस्चार्जिंग ऑफ सेल, सेलचं डिस्चार्जिंग, इथं चार्जिंग. आता इक्वेशन फॉर चार्जिंग, चार्जिंग इक्वेशन ऑफ द सेल घ्यायचं आहे. तर मग चला, हा आहे सोर्स, याची कॅपॅसिटी किती आहे, व्ही पोटेन्शियल डिफरन्स वाला आहे. मग हा प्लस आणि हा मायनस आहे, चार्जर आहे हा. मग तुम्ही आता सेल इथं जोडणार, हा सेल इथं जोडणार, इथं इंटरनल रेजिस्टन्स आहे, हा इंटरनल रेजिस्टन्स, हा त्याचा सेल EMF वाला सेल आहे. EMF ऑफ द सेल, R रेजिस्टन्स आहे ना, इंटर रेजिस्टन्स R, आणि हा EMF ऑफ द सेल E आहे. हा सोर्स आहे आणि हा सोर्सच्या साह्याने आपण सेल वापरतो. आता सांगा करंट कुणीकडनं वाहणार, तर डिस्चार्जिंगच्या वेळेस करंट बॅटरीच्या ॲनोड कटून बाहेर निघालं होतं आणि कॅथोड मधून आत चाललं होतं. आता तसं नाही, सोर्स मधून करंट आत जाणार आणि इकडनं बाहेर निघणार. विरुद्ध दिशेत करंट गेलं पाहिजे ना, तरच हे चार्जिंग होते सेल. म्हणून सेल कधी चार्ज होते, जेव्हा करंट त्याच्या ॲनोड मधून आत जातं आणि सेलच्या इलेक्ट्रोड मधून म्हणजेच कॅथोड मधून बाहेर निघतं, तेव्हा ही सेल चार्ज होत आहे असं म्हणायचं. जेव्हा जेव्हा आता सर्किटमध्ये जेव्हा असा प्रसंग येतो विद्यार्थ्यांनो, करंट जर बॅटरीच्या पॉझिटिव्ह मधून आत जात असेल आणि कॅथोड मधून बाहेर येत असेल, तर तेव्हा ती सेल चार्ज होत आहे असं म्हणायचं. मग या सेलसाठी इक्वेशन वापरा म्हटलं ना, तर आता जे मी वापरतो ते वापरायचं. ओके, म्हणजे या दोन पॉइंट मधला PD काढा म्हटलं ना, तर मी जे सांगतो ते सांगायचं. जर समजा विद्यार्थ्यांनो करंट जर या सर्किट मधून असं दाखवलं असतं, तर या दोन पॉइंट मधला PD म्हटलं ना, तर V इक्वल टू काय दाखवतोय आपण, E मायनस IR दाखवतोय. कारण या केसमध्ये करंट जर असं जात असेल, या दिशेत जर जात असेल करंट, तर बॅटरी काय होत आहे, डिस्चार्जिंग होते. आणि डिस्चार्जिंग मध्ये आपण V इक्वल टू E मायनस IR वापरतो. ओके बेटा, तसंच आता चार्जिंगच्या वेळेस काय वापरणार, तर चार्जिंगच्या वेळेस V इक्वल टू E प्लस IR. टोटल देणारा हा आहे. मग यांनी दिलेलं इथं काही वापरलं, इथं काही गेलं, म्हणजेच देता हा आणि घेता हा. मग देणाऱ्याच्या ह्याच्यावर डिपेंड असतं ना. मग देणाऱ्यांनी किती दिलं एवढं दिलं, वापरणाऱ्यांनी एवढं वापरलं, आणि मग हे इक्वल झालं. म्हणून V इक्वल टू E प्लस IR. दिस इज कॉल्ड चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल. मग जर समजा या सेल मधून करंट असं जर जात असेल, तर तुम्ही इक्वेशन असं लिहा, या दोन पॉइंटचं पोटेन्शियल डिफरन्स असं लिहिणार. जर त्या सेल मधून करंट जर इकडे जात असेल, तर पोटेन्शियल डिफरन्स V ची किंमत E मायनस IR लिहा, आणि इकडे जात असेल तर V इक्वल टू E प्लस IR. म्हणजेच इक्वेशन लिहित असताना या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. म्हणून सर्किटमध्ये सेलच्या अक्रॉस मधला पोटेन्शियल डिफरन्स कसा मोजला जातो, तर आणि कसा लिहिला जातो, how to write the potential difference across the electrodes of the cell and how to measure it, तर त्यासाठी आपण हे दोन इक्वेशन्स महत्वाचे आहेत. म्हणून चार्जिंग इक्वेशन ऑफ द सेल, डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ द सेल झालं ना. आता ओपन सर्किट ऑफ द सेल, सेल जर ओपन सर्किट मध्ये असेल, म्हणजेच ओपन सर्किट म्हणजे काय आहे, तर पहा, एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, इंटरनल रेजिस्टन्स आहे, परंतु ओपन सर्किट